बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती आपल्या शेजारी राष्ट्राची अर्थात पाकिस्तानची। पाकिस्तान सध्या मोठ्या संकटात सापडलाय। बलुचिस्तान किंवा पीओके मधला संघर्षामुळे नव्हे तर पेट्रोलमुळे पाकिस्तान चांगलाच अडचणीत आलाय। पाकिस्तानमधील पेट्रोल पंप चालक आणि सरकार यांच्यातला वाद चांगलाच वाढलाय आणि आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी या पेट्रोल पंप चालकांनी पाकिस्तानी सरकारला 72 तासांचा अल्टिमेटमही दिलाय। जर पाकिस्तान सरकारने त्यावर तोडगा काढला नाही तर 15 ऑगस्ट म्हणजेच पाकिस्तानच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानंतर लगेचच पाकिस्तानमध्ये पेट्रोल बंदच्या पाट्या लागणार आहेत। पाहूया काय घडलंय पाकिस्तानमध्ये ते। पाकिस्तानसाठी पुढचे 72 तास महत्त्वाचे आहेत। या 72 तासांत पाकिस्तानच्या शरीफ सरकारला महत्त्वाच्या समस्येवर तोडगा काढावा लागणार आहे। हा 72 तासांचा अल्टिमेटम पाकिस्तान पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने सरकारला दिलाय। पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळे पाकिस्तानात पेट्रोल व्यवसाय करणं कठीण होत चाललंय। यावरूनच पाकिस्तान पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन आणि सरकारमध्ये वाद सुरू आहे। मागण्या मान्य झाल्या नाही तर 15 ऑगस्टच्या पहाटे 6 वाजल्यापासून संपूर्ण पाकिस्तानात अनिश्चित काळासाठी पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा या डीलर्सनी दिलाय। मागण्या पूर्ण होईपर्यंत पेट्रोल पंप उघडण्यात येणार नाही असंही डीलर्सनी सांगितलंय। त्यामुळे पाकिस्तानात 15 ऑगस्ट पासून इंधन संकट घोंघावण्याची शक्यता वाढली आहे। देशभरातील डीलरांसोबत झालेल्या बैठकीनंतर असोसिएशनने पेट्रोलच्या किरकोळ विक्रीतील आपली मार्जिन 8% वाढवून देण्याची मागणी केली आहे। ही मागणी पूर्ण करण्यासाठी असोसिएशनच्या 14,000 सदस्यांनी कारवाईसाठी दबाव वाढवल्याची माहितीही देण्यात आली आहे। पेट्रोल विक्रीवर 8% मार्जिन, दैनिक किंमत निर्धारणाचा पुनर्विचार, पुरवठा वाटप धोरणात बदल, वाढत्या ऑपरेशनल खर्चाची भरपाई, सरकारकडून तातडीचा निर्णय अशा काही मागण्या डीलर्सनी केल्या आहेत। पाकिस्तानात आधीच माल वाहतूकदारांचं आंदोलन सुरू आहे। सरकार आणि ट्रान्सपोर्ट संघटनांमधील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर माल वाहतूक क्षेत्रातही तणाव कायम आहे। अशा परिस्थितीत पेट्रोल पंप बंद झाल्यास इंधन पुरवठा, वाहतूक व्यवस्था आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो। जर हा बंद दीर्घकाळ चालला तर वस्तूंचा तुटवडा, वाहतूक खर्चातील वाढ आणि महागाईचा आणखी मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे आणि तो कदाचित पाकिस्तानी सरकारच्या आवाक्याबाहेरही जाऊ शकतो। 14 ऑगस्टला पाकिस्तान स्वातंत्र्य दिन त्या ठिकाणी साजरा करणार आहे, पण तिथल्या जनतेला या स्वातंत्र्याचं काहीही देणं घेणं नाही। कारण तिथली जनता जरी सो कॉल्ड 14 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाली असली तरी सुद्धा आज सुद्धा त्यांचे अतोनात हाल त्या ठिकाणी होत आहेत। महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे। 10% सुद्धा जास्त महागाईचा दर तिथल्या जनतेला सोसावा त्या ठिकाणी लागतो आणि त्यात भरीस भर म्हणून आता जर पेट्रोल पंप असोसिएशनने जर त्या ठिकाणी संप पुकारला आणि संपूर्णतः हे सगळे पेट्रोल पंप बंद राहिले तर तिथल्या जनतेचे आणखीन हाल होणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढून तिथली जनता ही आणखीन परेशानीमध्ये ढकलली जाणार आहे। दरम्यान याआधी सरकारनं 2 आठवड्यात पेट्रोल समस्येवर मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते पूर्ण न झाल्यानं सरकारला आता हा निर्वाणीचा इशारा देण्यात आलाय। पाकिस्तानात ही इंधन समस्या का उद्भवली ते पाहूया। पश्चिम आशियातील तणाव आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत। पाकिस्तानकडे पुरेसा धोरणात्मक पेट्रोलियम साठा नाही, त्यामुळे बाहेरील घडामोडींचा त्वरित परिणाम होतो। परकीय चलनाची कमतरता आणि धोरणात्मक विलंबामुळे इंधनाची आयात आणि साठवणूक प्रभावित झाली आहे। पाकिस्तानात डेली प्राइस मेकॅनिझममुळे पेट्रोलच्या किमती वारंवार बदलतात। पेट्रोल पंप मालकांना जुन्या स्टॉकवर नुकसान झेलावं लागतं। वाढत्या महागाईत पेट्रोल पंपांचा खर्चही वाढलाय। वीज आणि गॅसचं बिल, कर्मचाऱ्यांचं वेतन आणि इतर खर्चांचं ओझं वाढलंय अशी पेट्रोल डीलर असोसिएशनची तक्रार आहे। एका बाजूला इराण युद्ध सुरू असताना जागतिक स्तरावर पेट्रोलियम पदार्थाच्या किमती त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत आणि जर अशा प्रकारे पेट्रोल पंप डीलर्सचा संप जर पाकिस्तानमध्ये होणार असेल तर तिथल्या जनतेला आणखीन महागाईच्या संकटाचा मोठ्या प्रमाणामध्ये सामना करावा लागणार आहे। एकूणच पाकिस्तानमध्ये अराजकतेची परिस्थिती निर्माण होताना आपल्याला स्पष्टपणे दिसते। पाक ऑक्युपाईड जम्मू आणि काश्मीर असो, बलोचिस्तान असो, खैबर पख्तूनवा असो किंवा तिथल्या सामान्य जनतेमध्ये असणारा महागाई, त्याचबरोबर सरकार विरुद्धचा असंतोष असो, या सगळ्या गोष्टींना एकत्रितरित्या पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानमध्ये अत्यंत बुरे हाल त्या ठिकाणी होणार आहेत। आता 72 तासात पाकिस्तान सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे।
जर सरकार आणि डीलर्समध्ये तडजोड झाली नाही तर 15 ऑगस्टच्या पहाटे 6 वाजल्यापासून पेट्रोल पंप चालक अनिश्चितकालीन संपावर जाणार आहेत। त्यामुळे पाकिस्तानमध्ये पेट्रोल डिझेलचा पुरवठा, लोकांची ये-जा आणि दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम होण्याची भीती आहे। त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनाच नव्हे तर पाकिस्तानी सरकारला देखील नव्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।